आज मी खूप दिवसानंतर विद्यानिकेतन शाळेमध्ये गेले होते. मागच्या वर्षी रिझल्ट घ्यायला गेले आणि यानंतर आत्ताच मी त्याचं सर्टिफिकेट आणण्यासाठी गेले होते. माझं 8वी ते 12वी इथे शिक्षण झालेलं आहे, पण आता काही जायचं होत नाही. मम्मीचे काका आणि माझा मामा आला होता. त्यांनी न्यू कार घेतली आहे. मग आम्ही त्याचंच पूजन करत होतो. त्यांना वास्तुशांतीला येणं पॉसिबल झालेलं नव्हतं, मग ते आज आले होते. पूजन झाल्यानंतर पप्पांनी त्यांना आहेर दिला. कालचं अर्धवट राहिलेलं काम पुन्हा मी करायला गेलो होतो. मला MSCIT सर्टिफिकेट आज भेटलं आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला हे फॅन्स भेटले. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही कलिंगड नाही खाल्लं तर मग काय केलं? मोठा राखीस. मी काय काम करू दे ग मला पैसे द्यायला. आजकाल ही खूप बोलायला लागले तिच्या मावशीसारखं. हे वॉलपेपर प्रेझेंटेशन मी बनवलेलं आहे आणि हे खूप दिवसांपासून डिपार्टमेंटला लावलेलं होतं, पण मीच पाहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी बहीण आणि तिची मुलगी आली. मावशीला तर चायनीज आवडते, त्यासोबत तिच्या लेकीला पण आवडते. आज आमच्या घरी परडी करायची होती. माझ्या मम्मीला सूप खूप आवडतं, तिच्यासाठी मी हे पॅकेट घेऊन आले होते. मला तर काय जास्त सूप आवडत नाही, पण मी तिच्यासाठी बनवलेलं होतं. पण मला याची टेस्ट ठीकठाक वाटली, पण मम्मीला हे खूप आवडलं. इथून पुढचा व्लॉग सगळा खाण्याचाच आहे. मुझे लगता है ना दुनिया की हर चीज का सोल्यूशन सिर्फ एक ही है, खाना। भूख लग रही है तो खाना खा लो, बोर हो रहे हो तो खाना खा लो, सैड हो तो खाना खा लो, खुश